नमस्कार. मी संतोष बच्छाव सर, नवोदय एक्झाम अँड स्कॉलरशिप एक्झाम कोच. या व्हिडिओमधून घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी जवाहर नवोदय एक्झाम ऑनलाईन ॲप्लिकेशन गायडन्स. जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा ऑनलाईन अर्ज याचं मार्गदर्शन. यावर्षी जवाहर नवोदय एक्झामची डेट आहे 13 डिसेंबर 2025. माझा कॉन्टॅक्ट आहे 9321177711 मला एक छान गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करताना खूप आनंद होतोय की आमची एक स्टुडंट स्वानंदी आडाव 5th स्टँडर्ड जवाहर नवोदय परीक्षा 2025मध्ये नाशिक जिल्ह्यातील 18,000 विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक तिने पटकावला. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय श्री दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला होता. ही खूप आमच्यासाठी सर्वांसाठी खूप अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवर देखील आपली पोस्ट ही कमेंट केली होती. आपले थोडक्यात एक रिझल्ट बघणार आपले आत्तापर्यंत 172 स्टुडंट स्कॉलरशिप एक्झाम डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये आले. नवोदयमध्ये 56 स्टुडंट सिलेक्ट झाले आहेत. कदाचित पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा वन ऑफ द बेस्ट रिझल्ट आपला आहे. ओके, चला तर मग आपण या व्हिडिओमधून आपण बघूया जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाईन ॲप्लिकेशन गायडन्स. थँक्स फॉर विजिटिंग दिस यूट्यूब चॅनल. मुलांना मॅथ्समध्ये चॅम्पियन बनविण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच. लेट्स स्टार्ट. जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरताना सुरुवातीला आपल्याला काही डॉक्युमेंट्स रेडी करायचे, त्याचं आपण आता इथे लिस्ट बघूया. पहिले तर आहे स्टुडंटचा फोटो. ओके, मी इथे एक डमी फोटो घेतला आहे, कारण ओरिजिनल फोटो असला तर एक यूट्यूब पॉलिसीनुसार ते ब्लॉक होतो व्हिडिओ, म्हणून एक डमी फोटो घेतला आहे. मुलांचा एक पासपोर्ट साईज फोटो सध्याच्या लेटेस्ट मोबाईलमध्ये काढून तुम्ही घेतला तो ठेवला तरी चालेल. नेक्स्ट आहे तुमचं स्टुडंटची सिग्नेचर पाहिजे. ओके, एका पेपरवर तुम्ही स्टुडंटची सिग्नेचर घ्या, त्याचा फोटो काढा आणि क्रॉप करा तेवढं. नंतर मग पॅरेंटची साईन असलेलं एका पेपरवर करा आणि ते एक क्रॉप करून घ्या. आणि नंतर आहे तुमचं एक पॅरेंट्सचं आधार कार्ड ज्या साईडला ॲड्रेस आहे, ओके, जिथे आधार नंबर आहे ॲड्रेस आहे ती साईड घ्या. आणि एक कास्ट सर्टिफिकेट तुमचं जे असेल सध्या, स्टेटचं असेल सेंट्रलचं असेल, सध्या जे असेल तुमचं ते सध्या तुम्ही अपलोड करू शकता. ओके, याची फाईलची काही साईज आहे ती आपण जरा एकदा बघूया. स्टुडंटचा फोटो, पॅरेंटची साईन आणि स्टुडंटची साईन, या तिन्ही गोष्टी आहेत या 10 to 100 KB मध्ये साईज पाहिजे. ओके, आणि हे जे कॅटेगरी आपलं सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, हे नॉर्मली 50 to 300 KB मध्ये पाहिजे. ओके, आणि जे तुम्ही एक पॅरेंट्सचं जे रेसिडेन्शियल प्रूफ आधार कार्डचं जे करणार आहे त्याला काही लिमिट नाही आहे, ते एक नॉर्मल फोटो काढून आपल्याला अपलोड करायचं. ओके, सो ह्या गोष्टी आपल्याला अपलोड करण्यासाठी लागणार आहेत ऑनलाईन फॉर्म नवोदयचा भरताना. सर्वांनी काळजीपूर्वक तयार करायचे, रेडी करायचे. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं हे जेव्हा तुम्हाला साईज तुम्हाला जर तुमची वेगळी असेल तर तुम्ही ऑनलाईन गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता फाईल रेड्युसिंग सॉफ्टवेअर, फ्री फाईल रेड्युसिंग सॉफ्टवेअर. त्यामध्ये एक नॉर्मली compress2go.com ओके असं एक येतं, तिथून तुम्ही जाऊन फाईल रेड्यूस करू शकता. ओके, आता आपण पुढच्या टप्प्यात बघूया फॉर्म कसा भरायचा ते. नवोदय ऑनलाईन एक्झाम फॉर्म फिलअप करताना सुरुवातीला आपल्याला नवोदय वेबसाईटवर जायचं आहे. गुगलवर तुम्ही नवोदय वेबसाईट सर्च करा. navodaya.gov.in या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यावरती बघा अशी साईट ओपन होणार आहे. साईट ओपन केल्यावर इथे बघा तुम्हाला खालती दिसेल क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर क्लास 6 JNVST 2026 यू मे अप्लाय. ह्या वेबसाईटवर इथे क्लिक करायचं, लिंकवर क्लिक करायचं आहे. ओके, सो तुम्हाला इथे हे असं एक तुम्हाला ओपन होणार आहे स्क्रीनवरती. ओके, या ओके फाईन. चला, याच्यामध्ये पहिलं आहे बघा क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 JNVST 2026-27चं ॲडमिशन आहे, त्यासाठी हे नॉर्मली. ओके, या पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असं ओपन होणार आहे. फाईन. सो इथून आपल्याला आता आपलं फॉर्म भरण्याच्या पहिल्या पेजवरती आपण आलेलो आहोत. ओके, सो इथं लास्ट डेट दिली आहे बघा सध्या 29 जुलै 2025. पण दरवर्षी नॉर्मली एक काही दिवस, एक 7 ते 14 दिवस दरवर्षी वाढवले जातात.
सो ते वाढवले जातील आत्ता, पण याची काही म्हणजे गॅरंटी नाही आहे. सो वाढवले जाऊ पण शकतात, नाही पण जाऊ शकतात. आपण फक्त लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे आणि यावर्षी फॉर्म भरायची प्रोसेस खूप सोपी केलेली आहे. ओके, चला तर मग आपण फॉर्म भरूया. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू क्लास 6. ओके, मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन सुरुवातीला काही आहे. सो पहिले आपल्याला बघा इथे करायचं, द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास द स्टडीड क्लास 5 प्रायर टू सेशन 2025-26. इथे आपल्याला नो क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला मुलगा मुलगी स्टुडंट आहे, कॅन्डिडेट आहे, त्याने अगोदर 5वी पास नाही झालं याच्या अगोदर. ओके, येस, जर तसं येस केलं तर तुम्ही मग ते यू आर नॉट एलिजिबल असं लिहून येईल. ओके, सो पहिल्यांदा आपण 5वीला गेलेलो आहे, अगोदर पास नाही झाले. नेक्स्ट, जवाहर नवोदय विद्यालय एक्झाम, द कॅन्डिडेट हॅज अपियर्ड इन JNVST अर्लियर. म्हणजे जवाहर नवोदय एक्झाम ही अगोदर दिली होती का, तर इथे नो क्लिक करायचं आपल्याला. हॅव यू रीड द प्रॉस्पेक्टस, माहितीपत्रक तुम्ही वाचले का, येस क्लिक करायचं आपल्याला. ओके, फाईन. नेक्स्ट, वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्स ऑफ अँड क्लास 5 स्टडी इज सेम. म्हणजे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जिल्ह्यामध्ये राहताय आणि तुमची स्कूल आहे ते एकच जिल्हा आहे का, तिथे येस कमेंट करायचं. नो केलं तर तुम्ही नॉट एलिजिबल होणार. ओके, नेक्स्ट आहे, वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फ्रॉम क्लास 4 अँड ॲडमिटेड टू क्लास 5 बिफोर 31 जुलै 2025. म्हणजे क्लास 4थीला 4th स्टँडर्ड पास झाला आणि 5th स्टँडर्डला एंट्री केलेली आहे 31 जुलैच्या अगोदर. ओके, तर येस क्लिक करायचं आहे आपल्याला ते. आणि आता सर्वात महत्त्वाचं आहे, डू यू हॅव आधार कार्ड नंबर. इथे तुम्हाला सर्वांना सांगतो, इथे जर तुम्ही येस केलं आणि जर अपलोड केला तर दरवर्षी असं दिसून आलं की पुढच्या पेजवर फॉर्म भरताना अटकतो फॉर्म, काही डिटेल भरता नाही येत, फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे सर्वांनी एक गोष्ट करायची, इथे तुम्ही सरळ नो करायची. ओके, इथे नो करायचे तुम्ही आणि नो केल्यानंतर मग इथे आपल्याला जो आपलं एक जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. इथे तुम्ही चूज फाईल करतोय बघा, इथे आधार कार्ड आपल्याला नो करायचं आहे. नंतर मग इथे येईल, इथे असं ओपन होईल, इथे फाईल आपल्याला घ्यायची. फाईल आपल्याला 50 to 300 KB मधली लागणार आहे. सो हे सबमिट करायचं आहे आपल्याला. सबमिट केलं आपल्याला नेक्स्ट पेजवर आपल्याला फॉर्म जाणार आहे आपल्याला. ओके, फाईन. सो आता आपण सेकंड पेजवर आलेलो आहे. फर्स्ट पेज आपलं सक्सेसफुल कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण सेकंड पेजवर आहोत आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वांनी काळजीपूर्वक भरायचं आहे आणि थोडं क्विकली पण फिलअप करायचं आहे. फर्स्ट आहे इथे बघा, आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या स्टेटमध्ये आहोत आपण, महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. पुढे सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट, ज्या जिल्ह्यात आहोत तो जिल्हा आपण सिलेक्ट करायचा आहे. मी एक्झाम्पल म्हणून इथे नाशिक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं आहे. ओके, सो सेकंड आणि ठिकाणी हे आपोआप नाशिक आणि महाराष्ट्र नाशिक येईल. नंतर ब्लॉक सिलेक्ट करताना, ब्लॉक म्हणजे अंदाजे तालुका. ओके, तालुका कोणता आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं तुमच्या इथे. ओके, नंतर स्कूलचं नाव टाकायचं. मी ते ABC विद्यालय नाव टाकलं आहे, एक एक्झाम्पल म्हणून मी ABC विद्यालय असं तिथे स्कूलचं नाव टाकलं आहे. त्यानंतर सांगतो नेम ऑफ कॅन्डिडेट. नेम ऑफ कॅन्डिडेटमध्ये स्टुडंटचं नाव फिलअप करायचं आहे. इथं मी मुद्दाम स्टुडंट नेम असंच मेन्शन केलं आहे, डेमो म्हणून, कारण ॲक्च्युअल नाव टाकलं काही तर ते यूट्यूबवाले त्यांच्या पॉलिसीनुसार ब्लॉक करतात, आयडेंटिटी ते रिव्हील नाही करायची म्हणून मी ते डेमो म्हणून स्टुडंट नेम लिहिले. तुम्ही इथे राईट स्टुडंट नेम, तिथे स्टुडंटचं नाव तुम्ही लिहायचं डायरेक्ट. ओके, टाईप करायचं. नंतर मोबाईल नंबर तुमचा जो असेल तो तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओके, जिथे बघा स्टार मार्क केले ते आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि ते फिलअप करायचे आपल्याला. त्यानंतर स्टुडंटची जन्मतारीख, जी जन्मतारीख ती इथे आपल्याला सिलेक्ट करून भरायची आहे. ईमेल ID तुम्ही भरू शकता, नो प्रॉब्लेम, तिथे स्टार नाही आहे. नंतर आईचं नाव पण इथे टाईप करायचं आपल्याला. वडिलांचं नाव इथे बाजूला टाईप करायचं आहे. गार्डियनची इथं काय गरज नाही वाटत आहे. ओके, कोणी असेल तर तिथे मेन्शन करू शकता. रिलेशनशिप नाही पण असेल तर भरू शकता. नंतर इंडियन नॅशनॅलिटी आपली इंडियन टाकू शकता. आयडेंटिफिकेशन मार्क, मी एक्झाम्पल दिलं आहे, नाकावर तीळ असेल तर मोल ऑन नोज, मोल ऑन हँड, मोल ऑन राईट लेग, लेफ्ट लेग, इयर असं ते असेल तुमचं जे निशाण असेल आयडेंटिफिकेशन मार्क ते करू शकता. नंतर जेंडर मेल फिमेल ते कमेंट लिहू शकता. नंतर कॅटेगरी आहे आपली जनरल, OBC, SC ST. ओके, सो मी सध्या एक OBC एक एक्झाम्पल म्हणून चूज करतो कारण पुढे सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल म्हणून. पुढे मला ॲड्रेस आपल्याला अपलोड करायचं, टाईप करायचं आहे. तिथे फुल ॲड्रेस प्रॉपरली तुम्ही मोजक्या शब्दात लिहू शकता. पिनकोड टाकायचं आहे, पिनकोड आपल्याला केअरफुली बघायचं आहे. नंतर मीडियम एक्झामिनेशन, आपल्याला एक्झाम इंग्लिशमध्ये द्यायची आहे, मराठीत द्यायची, ते आपण चूज करायचे. इंग्लिश किंवा मराठीत देऊ शकतो, मधले सेमी ऑप्शन नसतं नवोदयला. ओके,
पुढे अजून आता रिलिजन आपण चूज करूया, हिंदुइझम. ओके, या जे असेल ते मी एक एक्झाम्पल चूज केले तिथे. नेक्स्ट बघा इथे काय दिल्या गोष्टी, आधार नंबर, इथं पेन नंबर, अपार आय डी, या गोष्टी काही स्टार मार्क केलेल्या नाही आहे, त्या सध्या नसतील तरी पण चालेल. नेक्स्ट बघा इथे स्टार मार्क केले, आईवडिलांचं ॲन्युअल इन्कम किती तरी फिलअप करायचं आहे. नंतर आता गेल्या 3 वर्षाचे स्कूलचे डिटेल्स आपल्याला द्यायचे, 3री 4थी 5वी 3rd स्टँडर्ड 4th स्टँडर्ड आणि सध्याचं 5th स्टँडर्ड. सो आता स्टेट महाराष्ट्र आपोआप येईल, तुमचं डिस्ट्रिक्ट आपोआप येईल, तुमचं ब्लॉक म्हणजे तालुका आपोआप येईल. आता विलेजचं नाव काय, विलेज और जी सिटी असेल तुमचं नाव काय, मी ते एक XYZ लिहिलेलं आहे. कोणाचं जर 5thला आता एक वेगळं स्कूल आहे आणि 3rd 4thला वेगळं स्कूल होतं तर तुम्ही ते मेन्शन करू शकता तिथे. ओके, जे असेल ते ऑनेस्टली लिहा, त्यात गडबड करू नका. ओके, नेम ऑफ द स्कूल ABC स्कूल, मी ABC स्कूल एक्झाम्पल म्हणून लिहिलेलं आहे. नंतर रेकग्नाइज प्राप्त, हे सगळ्या रेकग्नाइजेस तुम्ही लिहा तुमच्या स्कूल. ओके, सगळ्या सरकार मान्य शाळा आहेत आपल्या. ओके, प्रायव्हेट असल्या तरी त्या सरकार मान्य आहेत, रिकग्नाइज्ड आहे. स्कूलचं लोकेशन शहरी भागात असेल तर अर्बन आणि ग्रामीण भागात असेल तर रुरल कमेंट करायचं. तर तीन अर्बनपैकी 3 प्लेसपैकी एक जरी अर्बन असेल, म्हणजे 3rdला अर्बन आहे नंतर ग्रामीण आहे, किंवा 3rd 4thला ग्रामीण भागात होता रुरलमध्ये, आत्ता अर्बनमध्ये, तर त्याला अर्बनमध्ये कन्सिडर केलं जातं. 3 पैकी एक जरी असेल तरी. ओके, सध्या मी ते अर्बन एक एक्झाम्पल म्हणून फिलअप केले. नंतर बघा 23-24ला 3rd होतं, 24-25ला 4th होतं आणि आता 25-26ला 5thला आहे. ओके, फाईन, व्हेरी इझी. पुढे जाऊया, पुढे अंडरटेकिंग घेतलं आहे. पुढे आता इथे आपल्याला अपलोड करायचे काही गोष्टी बघा. जनरेट कॅन्डिडेट्स फोटो, स्टुडंटचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे, जे आपण फिलअप केले बघा. मी हे एकदम जरा हे ओके एक एक्झाम्पल सांगतोय इथे. मग नंतर आपलं कॅन्डिडेट सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची. ओके, नंतर आहे पुढे पॅरेंट्सची सिग्नेचर अपलोड करायची आपल्याला इथे. ओके, आणि आता इथे आहे OBC सर्टिफिकेट जे आहे त्यांचं, म्हणजे अपलोड कॅटेगरी सर्टिफिकेट. तुमचं जे सर्टिफिकेट असेल सध्या, तुमचं स्टेटचं सेंट्रलचं जे असेल सध्या तुम्ही अपलोड करून द्या. ओके, नंतर आपल्याला ते वेळ मिळेल तेव्हा आपण ते पुढचं करू शकतो. सध्या असं मला नवोदयमधून ॲडमिट डिपार्टमेंटमधून इन्फॉर्मेशन मिळालेली. एवढं सगळं फिलअप झालं ना, मग तुम्ही ते सेव्ह अँड सबमिट करू शकता, सेव्ह अँड प्रिव्ह्यू करून सबमिट करू शकता. ते केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती एक फॉर्म फिलअप ओपन होईल आणि तो PDF स्वरूपात येईल समोर. तुमचं रजिस्ट्रेशन नंबर येईल, कदाचित तुम्हाला मेसेज पण येईल. तो रजिस्ट्रेशन नंबर नीट काळजीपूर्वक लिहून ठेवा. जी तुम्हाला PDF मिळेल ती PDF तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नीट सेव्ह करून ठेवा. ओके, अजून 1-2 ठिकाणी ती काढून ठेवा, प्रिंटआउट काढून ठेवा. नंतर ती एक्झामच्या वेळेस आपल्याला लागेल आपलं ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट जमा करण्यासाठी. ओके, सो अशा पद्धतीने सिम्पल आपण नवोदयचा फॉर्म भरायची इन्स्ट्रक्शन सांगितलेली आहे. सर्वांनी काळजीपूर्वक फॉर्म भरा. पहिले एक व्हिडिओ 1दा-2दा बघून घ्या, मग तुम्ही तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायची प्रोसेस पूर्ण करू शकता. काही मदत लागली तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्स फॉर विजिटिंग दिस यूट्यूब चॅनल. मुलांना मॅथ्समध्ये चॅम्पियन बनविण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच.